नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील लोकप्रिय मालिका असलेल्या लक्ष्मी निवास मालिकेच्या कास्ट आणि दिग्दर्शकावर आरोप केले आहेत। ही अभिनेत्री सध्या बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे। काय म्हणाली ही अभिनेत्री आणि काय घडलं नेमकं जाणून घेऊया। ही अभिनेत्री आहे तन्वी कोलते। सध्या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये सहभागी असलेली ही स्पर्धक पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे। सध्या तिची एक मुलाखत चर्चेत आहे, ज्यात तिने लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर तिला आलेला अनुभव शेअर केला आहे। तन्वी म्हणाली की मी आधी जिथे काम करत होते ना, तिथे मला एका भल्या व्यक्तीने सांगितलं होतं की तुला कळतंय का, यू आर वेस्ट, तू कचरा आहेस, तुला जे आयुष्यात करायचं आहे ना ते तू करत नाहीयेस। मला त्या व्यक्तीला दाखवायचं आहे की तो कचरा तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे। त्या कचऱ्याला त्याची किंमत कळली आहे। तो कचरा कचरा नव्हता, तो कचरा आता स्वतःचं नाव करणार आहे। मी त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणेन, मला 4 चौघांमध्ये कचरा म्हटल्यासाठी। त्यामुळे मला अक्कल आली। तिथं असंच आहे की मी लहान आहे, मी कॅरेक्टर रोल करते, त्यामुळे तसं नाहीये क त्यांना असं म्हणायचं नव्हतं। समजवण्याची पद्धत वेगळी आहे, पण तुम्ही 4 चौघांसमोर कचरा म्हणता। मला माहितीये मी युनिक आहे। मी पहिल्या दिवसापासून रडारवर होते। लोक माझी अजूनही वाट बघतात। तन्वी कोलते कशी तयार होऊन येते। मी लहान गावातून आले असले तरीही माझा ड्रेसिंग सेन्स चांगला होता, त्यामुळे लोक जळायची। लीड आणि कॅरेक्टर आर्टिस्ट मध्ये फरक नसतो। तुम्हाला कोणाच्या कानाखाली मारायची असेल तर कॅरेक्टर आर्टिस्टच लागतो ना, आम्हाला फिलर म्हणून वापरू नका। त्यामुळे मी सेटवर जास्त वेळ स्पॉट दादा, हेअर आणि मेकअप आर्टिस्ट यांच्याबरोबर घालवायचे, असं म्हणत अभिनेत्री तन्वी कोलतेने लक्ष्मी निवास मालिकेच्या दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केले आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।